नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या नव्या भागात तुम्हा सर्व वाचनप्रेमींचं मनापासून स्वागत. आपले जे मूळ संस्कृतातले पुरातन ग्रंथ आहेत, जसं रामायण, महाभारत, अगदी पुराणातल्या कथा सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. पण वेदांबद्दल मात्र 4 वेद आहेत आणि त्या 4 वेदांमध्ये सांगितले गेलेले काही विषय या पलीकडे आपल्याला फारशी माहिती नसते. वाचन जसं आपलं मनोरंजन करतं तसंच आपल्याला माहितीही देतं. तर वेदातल्या कथा मराठीत सांगणारं एक पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालंय. त्याचं नाव आहे वैदिक कथा एक अमृततत्व. लेखिका सीमा सोनटक्के आहेत. त्यांनी हे मोठं काम केलेलं आहे ट्रान्सलेशनचं, संस्कृतमधनं मराठीत करण्याचं. तेव्हा त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या कथांबद्दल. सीमाताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. मला सगळ्यात आधी हेच जाणून घ्यायला आवडेल, कारण आपल्याला वेद म्हटलं वेद म्हटलं की लोकांना फारशी माहिती नसते. आपल्याला संस्कृत इतर ग्रंथांबद्दल माहिती असते, त्यातल्या कथाही माहिती असतात. बरं, त्या कथांवर खूप सारी पुस्तकं आलेली आहेत, ती आपण वाचलेली असतात. तर वैदिक कथा म्हणजे आपल्याला प्रचलित आहेत का, आणि हे पुस्तक अशा पद्धतीने करावं हे तुमच्या मनात कसं आलं? ह्याचं उत्तर द्यायचं झालं तर थोडंसं श्रेय आपण म्हणूया की देवदत्त पटनायक यांना थोडं द्यायला हवं. कारण त्यांनीच मला साधारण 2018 सालची ही गोष्ट असेल की त्यांनी मला सांगितलं की संशोधन मी संस्कृत क्षेत्रामध्ये करत असल्यामुळे की वेदामधल्या काही कथा शोधू शकाल का, असं त्यांनी विचारलं मला. म्हटलं ठीक आहे, शोधूया. आणि विशेष करून वेदातल्या, म्हणजे वेद म्हणजे काय असतं की केवळ मंत्रभाग नव्हे, तर वेदामध्ये इतर सुद्धा वैदिक साहित्यामध्ये जो भाग आहे की ब्राह्मण ग्रंथ आहेत, उपनिषद आहेत, आणि विशेषतः ब्राह्मण ग्रंथातल्या कथा शोधा असं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा ते मला खूप चॅलेंजिंग वाटलं आणि मी ते स्वीकारलं. आणि गद्य ग्रंथ म्हणून ब्राह्मण ग्रंथ हे प्रसिद्ध असल्यामुळे आपण असं म्हणूया की साधारणपणे सगळ्या कथा वाङ्मयाचं जे मूळ आहे ते वैदिक ब्राह्मण ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून त्यातल्या कथांचा शोध घ्यावा असं मला अगदी आवर्जून वाटलं. म्हणजे संस्कृत भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, तर तुमचं संस्कृतचं शिक्षण झालंय का? आणि मुळात असं आहे की संस्कृत भाषा येणं आणि वेदांमधल्या, म्हणजे ही जी इतकी पुरातन ग्रंथसंपदा आहे त्यातलं संस्कृत हे पुन्हा आणखीन क्लिष्ट असतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी मेहनत घ्यावी लागली असेल. आणि पुन्हा ब्राह्मण ग्रंथ म्हणा, उपनिषदांमधलं एवढं मोठं साहित्य आहे, त्यातलं एक काहीच मोजक्या कथात आपण निवडायच्या आणि त्या लोकांसमोर मांडायच्या. तर हे निवडीचं काम किती कठीण होतं? हो, म्हटलं तर हे काम अत्यंत क्लिष्ट असंच होतं. कारण हे काम करायला मला जवळजवळ 4-4.5 वर्ष लागली. मी स्वतः संस्कृत क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. PhD केलेलं आहे मी, डॉक्टरेट केलेलं आहे संस्कृतमध्ये. परंतु कसं आहे ना की कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही कितीही प्रभुत्व मिळवा, जेव्हा तुम्ही वैदिक वाङ्मय वाचता तेव्हा त्याचे अनेक इंटरप्रिटेशन्स असतात आणि त्यामुळेच हे काम खूप जिकिरीचं असं होतं. आणि भाषेबद्दल बोलाल तर संस्कृत भाषा, आपण ही अभिजात संस्कृत साहित्याची जी भाषा आहे ती पूर्ण वेगळी आहे आणि वेदातली भाषा ही वेगळी आहे. परंतु खरं तर मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा तुम्ही वेदातली संस्कृत भाषा ही थेटपणे वाचता तेव्हा ती अधिक बोली भाषेच्या जवळ जाणारी आहे. आणि म्हणून ते थोडंसं समजायला आपल्याला सोपं जातं असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की वैदिक भाषा ही थोडी बोली भाषेला जवळ आहे. अर्थातच या कथा शोधताना, त्यांच्याबद्दल माहिती घेत असताना मी काही निष्कर्ष त्याला लावले माझे स्वतःचे की कोणत्या पद्धतीच्या कथा आपण टाळायला हव्यात. कारण कथा बऱ्याच आहेत तर ज्याच्यामध्ये काही क्लिष्ट विधी आहेत किंवा खूपच त्या टेक्निकल गोष्टींची निगडीत आहेत, अशा कथा न घेता केवळ आपल्याला सर्वसामान्य लोकांना वाचायला आवडतील आणि वेदांमध्ये काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांची आणखी वाढेल आणि वेदांचा अधिक अभ्यास होईल, हा माझा त्याच्यामागे हेतू होता. आणि मला स्वतःला ह्या खूप आनंद देऊन गेल्या कथा. सुरुवातीला तुम्ही देवदत्त पटनायकांचाही उल्लेख केला. बरं, त्यांचीच प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. खरं तर त्यांच्यामुळे आपल्याला कितीतरी पौराणिक कथा म्हणा किंवा अशा कथा की ज्या एरवी आपल्याला माहिती झाल्या नसत्या, सामान्य वाचकांपर्यंत पोहोचल्या नसत्या, त्या पोहोचल्या. तर त्यांचं मार्गदर्शन कसं लाभलं? त्यांनी कुठल्या, म्हणजे निवडीसाठी म्हणा किंवा अशा पद्धतीने मदत केली होती का? तुमची विचारांची म्हणा किंवा आयडियाजची देवाणघेवाण झाली होती का? काय होती प्रोसेस? तसं म्हटलं तर त्यांनी मला फक्त एक संस्कृत संशोधिका असल्यामुळे
या कथा आणि मुळात शोधण्याचं काम त्यांनी मला दिलं. कारण संस्कृतज्ञ म्हणून त्यांनी माझ्याकडे हे काम सोपवलं. फक्त एक मार्गदर्शक म्हणून ते माझ्या पाठीशी सदैव राहिले आणि त्यांनी मला हे सूचित केलं. खरं म्हणजे असं असतं ना की आपण खूप वेळेला शोधतो काही गोष्टी, परंतु त्याचं महत्व जे आहे ते आपल्यालाच माहिती नसतं. बरोबर आहे. तर जेव्हा त्यांच्याकडे मी ह्या इंग्रजीमध्ये दिल्या कथा, तेव्हा ते म्हणाले की ह्या कथा ज्या आहेत त्या कथा खूप रोचक वाटतायत आणि त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असं कंटेंट त्याच्यामध्ये आहे. म्हणजे पारखणारा जो असतो ना, पारखी, तसं त्यांच्या अनुभवामुळे त्यांनी ते पारखलं की या कथा ज्या आहेत त्या खरोखरच खूप वेगळ्या आहेत. आणि मलाही जी वाटत होतं की यांचं वेगळे पण आहे, त्याला दुजरा त्यांच्याकडनं मिळाला. आणि असंच म्हणूया की त्यामुळे हे पुस्तक अस्तित्वात आलं आणि त्यांनीच मला पॉप्युलर प्रकाशनाचं नाव सुचवलं किंवा माझं नाव किंबहुना त्यांनी सांगितलं. आणि मग ही सगळी जी पुस्तकाची जी कथा आहे ती पुढे सुरू झाली असं म्हणूया. सीमाताई, खरं तर आता उल्लेख होता की निवडीचा, की इतकी मोठी ग्रंथसंपदा आहे आपली संस्कृत भाषेतली, त्यातनं काही मोजक्या कथा निवडायच्या. पण आता एवढं मोठं काम तुम्ही हाती घेतल्यावर बऱ्याच कथा झाल्या असतील, तर याचा भाग 2 किंवा वेगळ्या पद्धतीने आणखीन काही कथा याव्यात या दृष्टीने तुमचा प्रयत्न सुरू आहे का? कारण हे पुस्तक तर झालं, लोकांच्या म्हणा वाचकांच्या हातात सुद्धा पडलंय, पण आता आणखीन काही नव्यानी किंवा आणखीन वेगळ्या, म्हणजे ब्राह्मण ग्रंथ तर झाले, त्याबरोबर इतर ग्रंथांमधले काही कथा भाग असतील तर त्याबद्दल काम सुरू आहे का? आजच्या जीवनाशी ह्या कथांचा काय संबंध आहे? तर असा निकष मी जेव्हा लावला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी पुस्तकाचं नाव सुद्धा एक अमृत तत्व असं दिलेलं आहे. तर हे अमृत तत्व म्हणजे चिरंतन असं तत्व काय आहे की ज्यामुळे ह्या कथा आज सुद्धा तितक्याच आपल्याला वाचायला आवडतील. तर तो निकष लावताना माझ्या असं लक्षात आलं की जी मानवी भावभावना आहेत, काळ कितीही जुना असला तरी या मानवी भावभावना यांच्या चिरंतन आहेत. मग प्रेम असेल, राग असेल, किंवा आपापसातलं शत्रुत्व असेल, या सगळ्याच भावभावना या कथांमधून आपल्याला स्पष्टपणे दिसतात. तर हा एक प्रामुख्याने ठळकपणे जाणवणारा मला विशेष वाटला कथांमधला. आणखीन दुसरा एक वैशिष्ट्य मला असं जाणवलं की ह्या कथांमध्ये शब्दांचं महत्व, किंवा पूर्वीच्या काळामध्ये म्हणूया आपण की ब्राह्मण ग्रंथांतल्या काळामध्ये ब्राह्मणकारांनी जेव्हा या कथा लिहिल्या तेव्हा शब्दांचं महत्व, वाणीचं महत्व आणि त्याचे होणारे परिणाम अशा संदर्भातल्या मला अनेक कथा आढळल्या. आणि उदाहरणच द्यायचं झालं तर एक साधा ध्वनीचा प्रयोग आहे की आपण टाळ्या वाजवतो. टाळ्या वाजवताना आपण ते प्रशंसेकर्ते असतात, कधी कधी आनंदाकरता असतात, किंवा लोकसभा, विधानसभा, सभागृहामध्ये बाकं वाजवली जातात, ध्वनी. तर त्या ध्वनीला सुद्धा काहीतरी अर्थ आहे. वेगवेगळ्या अर्थांनी, कधी कधी प्रशंसा, कधी कधी कौतुक, किंवा काही वेळेला आपण म्हणूया की आनंदा प्रित्यर्थ आपण ध्वनी केला जातो. तसाच आणखीन एक ध्वनीचा अर्थ या कथांमधून मला आढळला, तो म्हणजे शत्रूला घाबरवणं. आता होळी जवळ येते, तर होळीच्या वेळेस सुद्धा जो गोंगाट केला जातो की वाईटाचा विनाश व्हावा, असा जो हेतू आहे. तर अशा प्रकारचा जो संदर्भ आहे तो वाणीचा अर्थ, किंवा मन आणि वाणीचा होणारा संघर्ष, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे वाणी आणि ध्वनीच्या संदर्भातल्या कथा ह्या मला फार आजच्या काळामध्ये उपयुक्त वाटल्या आणि जुळून वाटल्या. आणि दुसरं म्हणजे आणखीन एक वैशिष्ट्य मला त्याचं वाटलं की पूर्वीच्या काळचे लोक होते ते अत्यंत आपण म्हणूया की पापभीरू होते. आणि पापाच्या पाप पुण्याच्या संकल्पना ज्या आहेत त्या कशा वेगवेगळ्या होत्या, आणि पापाबरोबरच पापाचं प्रायश्चित्त घेण्याची जी संकल्पना आहे ती मला वेदामध्ये खूप ठिकाणी ह्या कथांमध्ये आढळून आली, की जी आज आपल्याला आढळत नाही. गुन्हेगाराला शिक्षा होते, परंतु प्रायश्चित्त हे मनापासून जे आहे कृती, तर अशा प्रकारचे. म्हणून मला असं वाटलं की हा एक निकष आहे की वाणीचं महत्व आहे, पापक्षालन आहे आणि पश्चाताप आहे त्याबद्दलचा होणारा. अशा कथा
मला खास करून वाटला की ह्याच्यामध्ये आपण समावेश करावं. नाही, अर्थात आत्ता तुम्ही ज्या पुस्तकाबद्दल बोलल्यात तेच खूप इंटरेस्टिंग वाटतंय आणि मला खात्री आहे की आपल्या या गप्पा ऐकल्यानंतर सगळ्यांना ते पुस्तक वाचावंसं आणि नक्की काय आहे या ब्राह्मण ग्रंथात हे जाणून घ्यायची इच्छा होईल. आणि तुम्ही जे सांगितलं त्यानुसार तुम्हाला जे भविष्यात काम करायचं आहे त्या सगळ्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा. आज आनंदाचं पानमध्ये तुमच्या पुस्तकाबद्दल सविस्तर गप्पा मारल्या त्यासाठी आभार. धन्यवाद. संस्कृत वेदांमधल्या कथांबद्दलचं हे पुस्तक आहे. त्या पुस्तकावर आपण गप्पा मारल्या, पुस्तकाविषयी बोललो. त्यानंतर आज आपण प्रकाशनापूर्वीपासूनच चर्चेत असलेली विहिरीची मुलगी या कादंबरीबद्दल गप्पा मारणार आहोत. ऐश्वर्या रेवडकर या पेशाने डॉक्टर असलेल्या लेखिकेची ही कादंबरी. एका बंडखोर युवतीची कथा सांगणारी ही कादंबरी आहे. ती कथा काय आहे, ही मुलगी कोण आहे, हे सगळं जाणून घेऊया ऐश्वर्याकडूनच. विहिरीची मुलगी ऍक्च्युली हे शीर्षक आम्हाला फार उशिरा सापडलं. खूप दिवस आम्ही विचार करत होतो की शीर्षक काय द्यावं. मुळात ही 23 वर्षाच्या तरुणीची गोष्ट आहे. तरुणी हा शब्द याच्यासाठी वापरला की तारुण्यासोबत खूप साऱ्या गोष्टी येतात. म्हणजे तारुण्यामध्ये आपलं प्रेम खूप अपरिपक्व असतं आणि आपण फार एक वेगळ्या जगात असतो. हॉर्मोन्स असतात, खूप सारे, बंडखोरी असते आणि अजून जगाची पूर्ण अक्कल आलेली नसते. आणि अशा एका अडनिड्या वयामध्ये प्रत्येकाने आयुष्यात ते प्रेम केलेलं असतं, चुका केलेल्या असतात, फॅमिलीसोबत भांडणं केलेले असतात. तर हे जे एक तारुण्याचा जो अस्वस्थ करणारा प्रवास असतो तो कुठेतरी मला मांडायचा होता. कारण आपण बोलताना फार परिपक्व गोष्टींच्या व्याख्या बनवतो आणि फार मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. पण तारुण्य असं नसतं. ते बेफानपणे वाहत असतं आणि त्याला कोणी लगाम नाही घालू शकत. आणि त्याला वेगवेगळी साहसं करायची असतात आणि ही साहसं करताना चुका सगळेच करतात. तेव्हा मग कोसळतं माणूस कुठेतरी आणि त्या कोसळण्यातून, आणि हे कोसळणं प्रत्येकाने अनुभवलेलं असतं. फक्त काही जण बोलतात त्याबद्दल, काही जण बोलत नाहीत. त्या कोसळल्यानंतर आणि जे वास्तव आहे आयुष्याचं ते फेस केल्यानंतर आपण पुन्हा कसं उभं राहायचं, एक व्यक्ती म्हणून आयुष्याकडे कसं पाहायचं, स्वतःचा शोध कसा घ्यायचा. तर ह्या अशा खूप साऱ्या प्रश्नांना मी या कादंबरीतून उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात ही 23 वर्षाच्या मुलीची जेव्हा मी म्हणते की ही कथा आहे तेव्हा मी सगळं म्हणजे सामाजिक बाजू असतील, सांस्कृतिक बाजू असतील, लैंगिक बाजू आहेत, मानसिक आरोग्याची बाजू आहे. तर हे सगळं मला एकत्रित घेऊन कथा मांडायची होती. फक्त आयुष्याचा एकच पैलू घेऊन एकरेषीय असं लिखाण मला करायचं नव्हतं. मला वाटत होतं की सगळ्या पातळ्यांना स्पर्श झाला पाहिजे. कारण आपण जगताना खूप साऱ्या पैलूंसकट आणि खूप साऱ्या पातळ्यांवर आपण जगत असतो. खूप साऱ्या गोष्टींना आपण तोंड देत असतो. तर मला ते सगळं असं एका कथानकात बांधायचं होतं. तर तसा मी प्रयत्न केला आहे या कादंबरीमध्ये. आणि हा या 23 वर्षाच्या तरुणीचा प्रवास आहे. प्रवास दोन्ही आहे, आंतरिक प्रवास पण आहे आणि त्यासोबत ती तरुणी बाहेर पण प्रवास करते. म्हणजे ती सांगलीला जाते, सांगलीवरून रत्नागिरीला जाते. तर ते मला लिहिताना फार मजा आली की तिचा आतमध्ये पण एक प्रवास चालू आहे आणि त्यासोबत ती फिजिकली ऍक्च्युली बाहेर पण प्रवास करते. मग त्या वेगवेगळ्या गावांबद्दल लिहिणं आलं. तिथली काही स्थळं मी स्वतः त्या गावांमध्ये गेले, त्या गावांमधली ती स्थळं शोधली आणि मग ती कादंबरीमध्ये आणली. तर असं हे विहिरीची मुलगी लिहिणं माझ्यासाठी फारच आनंददायी आणि स्वतःला शोधणं पण होतं. मला ऍक्च्युली 12वीमध्ये फार इच्छा होती की आपण लेखक व्हायचं आणि 12वीपासून डोक्यात असं मी खूप साऱ्या कथा, डोक्यात इमॅजिनेशन कायम चालायचं की मी बाहेर काहीतरी जगत असायचे आणि डोक्यात काहीतरी कॅरेक्टर्स प्ले होत राहायचे की असं असं घडतंय वगैरे. मग नंतर मी मेडिकलला गेले आणि मग ते सगळं बाजूला पडलं, वाचन आणि लिखाण. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम केल्यामुळे असं होतं की समाजाचं वास्तव दर्शन आम्हाला हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे बाहेर जगताना आपण खूप सारे मास्क घालून जगत असतो की नाही स्त्री पुरुष समानता आलेली आहे आणि सगळं खूप छान चाललंय, स्त्रिया फार मॉडर्न झाल्यात. पण जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये स्त्री तिची आरोग्य समस्या जी केवळ समाजाच्या चुकीच्या धारणांमुळे निर्माण झालेली असते अशी एक आरोग्य समस्या घेऊन येते, तेव्हा तिथे समाजाचे सगळे मास्क गळून पडतात आणि खूप भीषण चित्र पाहायला मिळतं. जेव्हा मी ग्रामीण भागात काम करते, इव्हन शहरी भागात सुद्धा, म्हणजे असं काहीच फरक नाहीये. शहरी भागात पण स्त्रियांच्या आरोग्य समस्या भयंकर आहेत, ग्रामीण भागात पण आहेत. फक्त दोन्हीकडचे मांडण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत किंवा दोन्हीकडचे लाईफस्टाईल्स वेगळे असल्यामुळे आपल्याला समस्या वेगळ्या वाटतात, परंतु दोन्हीकडे आहेत. तर कदाचित त्याच्यातूनच कुठेतरी स्त्रियांचं दुःख मला मांडायचं होतं की आपण जे म्हणतो की सगळं जग सुधारलंय आणि प्रगती झालीये, तर हे कसं भ्रम आहे आणि स्त्रिया आज सुद्धा
उच्च शिक्षित आणि नोकरदार आणि आर्थिक स्वावलंबी स्त्रियासुद्धा किती वेगवेगळ्या चुकीच्या सामाजिक धारणांमुळे शोषणाला बळी पडतात, मानसिक दमनाला बळी पडतात. तर हे सगळं वास्तव पाहिल्यामुळे ते माझ्या लिखाणात येणारच होतं आणि मला ते लिहायचं होतं. महिला दिन म्हटला की खास कार्यक्रम करणं, काहीतरी महिलांसाठीचे वेगळे उपक्रम करणं सगळीकडेच असतं. पण आपल्या या कार्यक्रमात मात्र कायम महिला दिन असतो. लिहित्या मुली, लिहित्या महिला यांचं साहित्य आपण आवर्जून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज तर या आठवड्याचे टॉप 5 पुस्तकही सांगतात आहेत अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठीवडेकर. नमस्कार, मी रसिका राठीवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी पुणे. आज मी तुम्हाला या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं सांगणार आहे. त्यातील पहिलं पुस्तक आहे अरविंद जगताप लिखित सेल्फी. सध्या तरुणाईमध्ये सेल्फी काढण्याचं प्रमाण खूप आहे आणि सेल्फी माणूस काढतो ते आपण कसं दिसतो यासाठी. पण बरं दिसणं म्हणजे फक्त चेहरा आणि रंग एवढंच नव्हे, तर आपल्यामध्ये काय बदल आहे हे कळलं पाहिजे किंवा आपल्यामध्ये काय बदल होतोय समाजामध्ये वावरण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्यांनी तरुणांसाठी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. सकाळ प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. यानंतरचं दुसरं पुस्तक आहे माधवी मेहेंदळे लिखित पॉल गोगॅंग, एक कलंदर कलाकार. माधवी मेहेंदळे यांनी गोगॅंग यांच्या कला विषयाचा आणि कला वैशिष्ट्याचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. यानंतरचं तिसरं पुस्तक आहे नामदार गोखले यांचे चरित्र. नामदार गोखले म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. यांना अवघं 3 दशकांचं आयुष्य लाभलेलं होतं. आगरकर, गोखले यांचे हे शिष्य होते. साने गुरुजींनी हे चरित्र लिहिलेलं असून साधना प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. यानंतरचं चौथं पुस्तक आहे केशव चैतन्य कुंटे लिखित भारतीय धर्मसंगीत. जनसंगीत, लोकसंगीत या संगीतांबद्दल पुष्कळदा बोललं जातं, पण धर्मसंगीताबद्दल जास्त बोललं जात नाही. त्यामुळे कुंटे यांनी या पुस्तकाच्याद्वारे धर्मसंगीताबद्दल माहिती दिलेली आहे. यानंतरचं पुस्तक म्हणजे सध्या राजकारणावरती बरीच चर्चा होत आहे. राजकारणाचं वारं खूप सध्या सगळीकडे वाहत आहे. त्यामुळे भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेल्या या 5ही पुस्तकांना वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. मोदींविषयी सध्या खूप चर्चा होत असल्यामुळे मोदींवरील पुस्तकांना वाचकांनी विशेष प्रतिसाद दिलेला आहे. तर ही होती या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं. तर ही सर्व पुस्तकं तुम्ही अक्षरधारा बुक गॅलरी किंवा अक्षरधारा.com या साईटवरूनही खरेदी करू शकता. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.